मागच्या भागामध्ये आपण ऐतिहासिक आढावा घेतलेला होता. अगदी ग्रीक व्यवस्थेपासून ते मार्क्सपर्यंत. म्हणजे ग्रीक्स, मग रोमन्स, त्याच्यानंतर चर्चचा उदय, सरंजामशाही, त्याच्याविरुद्ध झालेलं रेनेसान्स चळवळ, मग राजेशाहीचा उदय, राजांनी केलेला अन्याय, त्याच्या विरोधात इंग्लंडमध्ये झालेली लोकशाहीवादी चळवळ, लोकशाहीची चळवळ, उदारमतवादाचा उदय, त्याच्यानंतर भांडवलशाहीचा उदय, औद्योगिक क्रांती आणि त्याच्यामुळे होणारे कामगारांचे हाल. ते कामगारांचे हाल पाहून काही दयाळू कनवाळू लोकांनी मांडलेले समाजवादी विचार, सेंट सायमन, रॉबर्ट ओवेन, चार्ल्स फ्युरियर, इंग्लंड आणि फ्रान्समधले हे काही विचारवंत, हे प्रत्यक्ष भांडवलदार होते, परंतु त्यांनी आपल्यापुरतं का होईना चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, बाकीच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग इथेच मार्क्सचा विचार पुढे येतो की समजावून सांगून भांडवलशाही बदलणार नाही किंवा व्यवस्था बदलणार नाही. व्यवस्था बदलायची असेल तर ती समजून घ्यावी लागेल आणि त्याच्याविरुद्ध क्रांती करावी लागेल. त्यामुळे मग त्याने मांडला तो विचार शास्त्रीय समाजवादाचा विचार. आणि रॉबर्ट ओवेन, सेंट सायमन, चार्ल्स फ्युरियर यांच्यासारख्या विचारवंतांना तो काय म्हणतो? स्वप्नाळू समाजवादी. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. युरोपमधली कामगारांची स्थिती 19व्या शतकामध्ये अत्यंत कठीण बनत चाललेली होती. 18व्या शतकात झालेली औद्योगिक क्रांती, त्याच्या आधीच्या शतकात उदारमतवादी विचार मांडले गेले आणि मग ते दोन्ही एकमेकाला पूरक ठरलं. नफेबाजी सुरू झाली. व्यापारी, उद्योजक हे नफ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट बघेनासे झाले. कामगारांचं हित पाहायला कुणीच नव्हतं. कामगारांना 17-18 तास काम करावं लागायचं आणि ते कामाचं त्यांना धड प्रशिक्षण दिलं जात नव्हतं, कारण प्रशिक्षणावरती वेळ आणि खर्च कोण करणार. त्यामुळे त्याच्यातही बचत करायची आणि कामगारांना कामावरती आधी जे काम करतायत त्यांच्याकडनंच त्यांनी शिकावं अशी अपेक्षा. व्यवस्थित प्रशिक्षण नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं होतं आणि अपघात झाला तर तक्रार कोणाकडे करायची हाही प्रश्न होता. हेही आपण मागच्या लेक्चरमध्ये सगळं पाहिलेलं होतं. कामगारांचे प्रचंड हाल लक्षात घेऊन समाजवादी विचार मांडायला मग सुरुवात झाली. आता आपण मार्क्सचं चरित्र पहिल्यांदा थोडक्यात बघूया आणि त्याच्यानंतर मार्क्सचे विचार पाहायला सुरुवात करूया. मार्क्सचा जन्म जर्मनीमधला, त्याचं शिक्षण तिथेच जर्मनीमध्ये झालं. प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण. पण तेव्हापासून त्याचे गुण किंवा त्याचा कल जो आहे तो स्पष्ट दिसत होता. शाळेमध्ये जी हस्तलिखित वगैरे असायची, वर्गात विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही एक नियतकालिक तयार करा, हस्तलिखित तयार करा. मग 4 विद्यार्थी कविता देतात, 4 विद्यार्थी लेख देतात, एखादा चित्र काढतो, एखादा व्यंगचित्र, एखादा जोक, आणि मग ती प्रस्तावना त्याला शिक्षक देतात किंवा मुख्याध्यापक देतात आणि मग एखादं चांगलं कव्हर तयार करून एक हस्तलिखित नियतकालिक तयार केलं जातं. तर अशा हस्तलिखितांमध्ये लिखाण करताना मार्क्स शाळेच्या व्यवस्थापनाचे दोष दाखवून द्यायचा, सिलेबसमधली कमतरता दाखवून द्यायचा, शिक्षकांच्या शिकवण्यामधल्या कमतरता, दोष जे असतील ते दाखवून द्यायचा. म्हणजे तेव्हापासून त्याचा स्वभाव हा या प्रकारचा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध टीका करण्याचा होता.
त्यांनी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला, विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं. हेगेल संबंधी प्रबंध त्यांनी लिहिला. हेगेल संबंधीचे त्याचे विचारही मागच्या लेक्चरमध्ये आपण विस्ताराने पाहिले. ते ऐकलं नसेल तर ते पहिल्यांदा ऐका आणि मग हे लेक्चर ऐका. कार्ल मार्क्स भाग 2 असं आपण याला म्हटलंय, त्यामुळे हे नंतर ऐका. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी म्हणजे मार्क्सनी मुक्त पत्रकारिता सुरू केली. त्याला फ्रीलान्स जर्नलिझम असं म्हणतात. हे पण मार्क्सच्या स्वभावाला प्रकृतीला धरूनच होतं. कोणाच्या हाताखाली नोकरी करणं मार्क्सला मानवलंच नसतं. मुक्त पत्रकार किंवा फ्रीलान्स जर्नलिस्ट हे सहसा कुठेही नोकरी करत नाहीत आणि ते स्वतंत्रपणे त्यांना जे शोधायचे ते शोधतात, बातमी ते शोधतात, त्याच्याविषयी लेख लिहितात आणि तो प्रसिद्ध करायला जिथे शक्य आहे तिथे मग ते प्रसिद्ध करतात. वेगवेगळ्या संपादकांच्याकडे जातात, भेटतात त्यांना, आणि समजा संपादकांना ते पटलं तर तो स्वीकारला जातो आणि मग त्याच्या संबंधी काही मोबदला त्यांना मिळतो. तर हे असतात मुक्त पत्रकार. मुक्त पत्रकार तुम्हाला आजही बरेचसे पाहायला मिळतील. तर मार्क्स हा असा मुक्त पत्रकार होता. त्यांनी देशातल्या सरकारवरती टीका करायला सुरुवात केली आणि मग त्याच्याबद्दल त्याला हद्दपारीची शिक्षा देण्यात आली. मग तिथून तो फ्रान्समध्ये गेला. युरोपमधल्या काही देशांमध्ये त्याला फिरावं लागलं. फ्रान्समध्ये त्याची फ्रेडरिक एंगल्सशी भेट झाली. फ्रेडरिक एंगल्स मार्क्सला भेटण्याच्या आधीच त्याचेही विचार कामगारांच्या बाजूचे होते. त्यालाही कामगारांचे हाल जे काही होत आहेत ते पाहवत नव्हते. त्याच्या एका लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं कामगारांच्या बद्दल की ए क्लास विच बिअर्स ऑल द डिसएडव्हांटेजेस ऑफ द सोशल ऑर्डर विदाउट एन्जॉईंग इट्स ॲडव्हांटेजेस, हू कॅन डिमांड that such a class respect this social order. म्हणजे कामगार वर्ग हा असा एक वर्ग आहे की जो समाज व्यवस्थेचे सगळे तोटे सहन करतो, पण त्याचे फायदे मात्र त्यांना कुठलेही मिळत नाहीत. कामगारांची स्थिती आज जर तुम्ही पाहिलीत तर त्याच्यात आजही त्याच्यात फारसा फरक झालेला दिसत नाहीये. त्यांना काबाड कष्ट करावे लागतात, 12 तास 15 तास. त्याच्यानंतर ते कुठेतरी स्लम एरियामध्ये राहतात जिथे आरोग्याला पोषक असं काही वातावरण नाही आहे. म्हणजे पगार त्यांना मिळतो तोही तुटपुंजा आहे, राहण्याची व्यवस्था चांगली नाही, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था चांगली नाही, भविष्याबद्दलची चिंता कायम राहते. मग अशा स्थितीमध्ये आजूबाजूची संगतही तशीच आहे, तसेच लोक आजूबाजूला आहेत. एक विशिष्ट विचार सुरू होतो, मग कधी व्यसनाधीनता होते आणि कामगारांच्या मध्ये व्यसनाधीनतेमुळे मृत्यूचं प्रमाण पण खूप आहे. तर आजही फारशी परिस्थिती इतक्या 2-3 शतकानंतर सुद्धा फारशी बदललेली दिसत नाही आहे. म्हणून त्याला काय म्हणतो एंगल्स, ए क्लास विच बिअर्स ऑल द डिसएडव्हांटेजेस ऑफ द सोशल ऑर्डर विदाउट एन्जॉईंग इट्स ॲडव्हांटेजेस, हू कॅन डिमांड दॅट सच अ क्लास रिस्पेक्ट धिस सोशल ऑर्डर. त्यामुळे अशा वर्गाकडून ही जी काही समाजव्यवस्था आहे ती मान्य करण्याची तुम्ही अपेक्षाच कशी करू शकता. ते नाही करणार मान्य, ते त्याच्या विरुद्ध बंड करून उठणार आणि केलं तर योग्यच आहे, हे एंगल्सचं म्हणणं होतं. आता हे विचार मार्क्सला पण पटले होते आणि त्यामुळे मार्क्सनी सुद्धा त्याच्या थिअरीमध्ये म्हणा किंवा त्याच्या एकूण फिलॉसॉफीमध्ये हा क्रांतीच्या विचाराचा नंतर समावेश केलेला दिसतो.
Marx adopted Engels' idea that the working class would lead the revolution against the bourgeoisie किंवा bourgeois. बुर्झवा दॅट इज हा फ्रेंच शब्द आहे. बुर्झवा म्हणजे मिडल क्लास, व्यापाऱ्यांचा, उद्योजकांचा वर्ग. बुर्झवा as society advanced toward socialism and incorporated this as part of his own philosophy. फ्रान्स नंतर मार्क्स इंग्लंडमध्ये गेला आणि मग शेवटपर्यंत तिथेच स्थायिक होता. त्याचं सर्व मुख्य लिखाण जे झालं आहे ते इंग्लंडमध्येच झालेलं दिसतं. इंग्लंडचा उदारमतवाद त्याचा त्याला फायदा झालेला दिसतो. इंग्लंड एक कॉलोनियल पॉवर, साम्राज्यवादी सत्ता होती हे निश्चित, परंतु साम्राज्यशाही जरी असली तरी सगळं कायद्याला धरून करणं आणि उदारमतवादी दृष्टिकोनातून करणं हे इंग्लंडची ही पद्धत राहिलेली आहे. त्यामुळे विरोधी विचार असला तरी त्याचं स्वागत करणं किंवा तो ऐकून घेणं, त्याच्यावर कायदेशीर मार्गाने प्रतिक्रिया देणं हे इंग्लंडची कार्यपद्धती आहे. भारताबद्दल असं म्हणतात की भारतामध्ये इंग्रज आले आणि इंग्रज टिकून राहिले म्हणून महात्मा गांधी त्यांचा अहिंसेचा मार्ग आणि सत्याग्रहाचा मार्ग अवलंबू शकले किंवा विकसित करू शकले. त्यांच्याऐवजी पोर्तुगीज किंवा स्पॅनिश लोकांनी इथे सत्ता प्रस्थापित केली असती, पोर्तुगीजच इथे पहिल्यांदा आले होते, तर पोर्तुगीज आणि स्पॅनिशांनी ही चळवळ किंवा महात्मा गांधींनाच वाढू दिलं नसतं, पहिल्यांदाच मुळापासून संपवून टाकलं असतं. कायदेशीर किंवा सनदशीर मार्गांचा वापर करण्यापेक्षा हिंसेवरती या सत्तांचा जास्त भर होता. तर जसा महात्मा गांधींना त्याचा इथे फायदा झाला किंवा त्याचा लाभ घेता आला, तसंच कार्ल मार्क्सला इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या खुल्या वातावरणाचा फायदा घेता आला. लंडनमध्ये एक पार्क आहे, त्याला हाईड पार्क असं म्हणतात. या हाईड पार्कमध्ये कोणालाही कोणत्याही क्षणी भाषण करता येतं. अर्थात प्रत्येक श्रोत्याला प्रत्येक वक्त्याला तेवढे श्रोते मिळतीलच असं नाही, काही वेळेला मग बिनश्रोत्याचे वक्तेसुद्धा असू शकतात. पण कोणालाही कुठलीही विशेष परवानगी न घेता आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य या हाईड पार्कमध्ये आहे. मग या काही इंग्लंडच्या परंपरा आहेत, तर याचा मार्क्सला फायदा झाला आणि मग मार्क्स भांडवलशाहीच्या विरोधी विचार मांडत शेवटपर्यंत आपला काळ इंग्लंडमध्ये व्यतीत करू शकला. मार्क्स अत्यंत हलाखीचं जीवन जगला, गरिबीत आयुष्य जगला. त्याच्यापुढे मी प्रश्नचिन्ह टाकलंय, कारण काही जणांनी याच्या विरुद्ध त्यांना काही पुरावे मिळाले किंवा माहिती मिळाली. त्यामुळे मार्क्सवादी किंवा मार्क्स म्हणजे असा दाढी वाढवलेला, छोट्याशा अंधाऱ्या खोलीमध्ये एकटाच राहत असलेला, सगळीकडे पुस्तकं पसरलेली आहेत, जाळ्या जळमटत दिसत आहेत, स्वच्छतेचा अभाव, असं काहीतरी चित्र. आणि मार्क्सवादी म्हणजे सुद्धा असाच असतो, दाढी वाढलेली, एक शबनम पिशवी, एक खादीचा शर्ट, अशी काहीतरी भारतातली त्याची प्रतिमा आहे. पण मार्क्स गरिबीत आयुष्य जगला का, हाच मुळात प्रश्न आहे. काही जणांच्या मते, काही लेखकांच्या मते, चरित्रकारांच्या मते मार्क्स संपन्न आयुष्य जगला. त्याचं मुलं नातवंड असा मोठा परिवार होता
आणि त्याचे या सगळ्यांशी चांगल्या पद्धतीचे संबंध होते. त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याचा मोठा मित्रपरिवार होता, असं काही जणांचं मत आहे. तर काही जणांनी असं वर्णन करून ठेवलंय की त्याच्या मुलीच्या मृत्यूनंतर त्याचा दफनविधी करण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते आणि मग त्यांनी काही आर्टिकल लिहिली, मग ती प्रसिद्ध झाली. ती मिळाल्यानंतर त्याचे पैसे मिळाल्यानंतर म्हणजे गोष्टी सगळ्या सुरळीत होत गेल्या. पण हा थोडासा वादाचा मुद्दा आहे. साधारणपणे हे आता मानलं जातं की मार्क्स इतक्या काही हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगला नाही. मार्क्सचं लिखाण जर पाहिलं दोन त्याचे मुख्य पुस्तकं आहेत. एक आहे तो कम्युनिस्ट मॅनिफेस्टो 1848 मध्ये प्रसिद्ध झालेला आणि दुसरा ते दास कॅपिटल. दास कॅपिटल हे जर्मन शब्द आहेत. त्याचं इंग्रजी भाषांतर होतं द कॅपिटल किंवा नुसतं कॅपिटल असं तुम्ही म्हणू शकता. marxist.org मी साईट इथे दिली आहे. त्या साईटवरती तुम्हाला कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स आणि इतर शेकडो मार्क्सिस्ट लेखकांचं लिखाण एकत्रितपणे मिळेल. अँटोनिओ ग्राम्सीबद्दलचंही लिखाण, अँटोनिओ ग्राम्सीचे खुद्द स्वतःचं लिखाण, सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे वाचायला आणि डाउनलोड करायला मिळतील. बहुतेक सगळ्या गोष्टी तिथे फ्री आहेत. एक विशिष्ट विचाराचा प्रचार करण्याच्या हेतूनेच ही साईट तयार केलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही थोडंसं ब्राउज करू शकता. मॅनिफेस्टो पहिलं जे पुस्तक आपण म्हटलं इथे छोटासा आहे, तो मॅनिफेस्टो सुद्धा तुम्ही गटेनबर्गच्या साईटवरून डाउनलोड करू शकता. तर मॅनिफेस्टो तुम्ही शब्द ऐकला असेल. निवडणुकीच्या वेळेला राजकीय पक्ष मॅनिफेस्टो प्रकाशित करतात, जाहीरनामा त्याला म्हणतो आपण. तर हा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो म्हणजे कामगार चळवळीचा जाहीरनामा होता. मार्क्सचं एकूण लिखाण, मार्क्सचे विचार लक्षात घेऊन कामगार चळवळीच्या काही नेत्यांनी, काही गटांनी मार्क्सला हा जाहीरनामा लिहिण्याचा आग्रह केला आणि मार्क्स आणि एंगल्स या दोघांनी मिळून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये अर्थातच जी भाषा आहे ती कामगारांना समजेल अशी, सामान्य माणसाला समजेल अशी आहे आणि मार्क्सचे जे विचार आहेत ते थोडक्यात तिथे मांडलेले दिसतात, मोजक्या शब्दामध्ये आणि जितके शक्य तितके स्पष्टपणे तिथे मांडलेले दिसतात. त्याच्या विचारांचं सविस्तर विवेचन, विश्लेषण तुम्हाला दास कॅपिटलमध्ये बघायला मिळेल. थेरॉटिकल मांडणी, विद्वानांच्या दृष्टीने जी आवश्यक वाटते अशी मांडणी ही दास कॅपिटलमध्ये झालेली दिसते. आता मार्क्सचं साधारणपणे चरित्र आपण पाहिलं, त्याचं लिखाण, त्याचे दोन महत्त्वाचे ग्रंथ त्याचा उल्लेख केला. याच्याशिवाय सुद्धा त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे. मार्क्सचा संपूर्ण जागतिक बदलत्या परिस्थितीवरती अगदी बारीक त्यांचं लक्ष होतं. 1857च्या भारतातल्या उठावासंबंधी सुद्धा मार्क्सनी लिहिलेलं आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मार्क्सवादामध्ये इंटरप्रिटेशनला खूप महत्त्व आहे. एकच चित्र ते साधारणपणे वेगळ्या पद्धतीने कामगारांच्या दृष्टिकोनातून ते चित्र काढणं किंवा ते चित्र रंगवणं हे काम सहसा मार्क्सिस्ट करतात. अन्याय कशाला म्हणायचा, भांडवलदारांच्या दृष्टीने वेगळी गोष्ट आहे, कामगारांच्या दृष्टीने वेगळी गोष्ट आहे. कामगारांनी चळवळ करणं कम्युनिस्टांच्या दृष्टीने किंवा मार्क्सिस्टांच्या दृष्टीने तो त्यांचा हक्क आहे. भांडवलदारांच्या दृष्टीने चळवळ याचा अर्थ उत्पादनामधला अडथळा, त्यामुळे ते होता उपयोगी नाही. त्याच्याविरुद्ध मग कायदे केले पाहिजे, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. कम्युनिस्टांच्या मते ही कठोर कारवाई म्हणजे अन्याय आहे. तर असं एकाच गोष्टीचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन, वेगवेगळ्या प्रकारे एकाच गोष्टीचा अर्थ लावणं हे
चालू असतं जगामध्ये. मार्क्सवादानी हे अगदी मोठ्या प्रमाणावरती सुरू केलेलं दिसतं. पुढे अँटोनिओ ग्राम्सी संबंधाने तुम्ही लेक्चर ऐकाल किंवा अभ्यासाल, त्यावेळेला पण तुम्हाला हा मुद्दा अधिक जाणवेल. जगाचं वेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन करणं, वेगळ्या प्रकारे घटनांचा अर्थ लावणं, हे मार्क्सिस्टांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला पाहायचे आहे ते मुख्यतः मार्क्सचे क्रांतीविषयक विचार पाहायचे आहेत. क्रांती म्हणजे कामगार क्रांती, भांडवलशाही नष्ट करण्यासाठी आणि कामगारांच्या हातात सत्ता मिळवण्यासाठी केलेली क्रांती. मग त्याच्यात गरज लागली तर हिंसा पण करावी, हिंसेचा पण समावेश असावा, असे मार्क्सचे साधारणपणे विचार होते क्रांतीविषयक. आणि त्याच्यामुळे हिंसेचा पुरस्कार त्याने केल्यामुळे त्याच्यावरती प्रचंड टीकाही झालेली आहे. पण मार्क्सचे क्रांतीविषयक विचार पाहण्याच्या आधी ती क्रांती करण्याची गरज त्याला का वाटते ते आपण बघूया. मागे आपण जशी चर्चा केली की व्यवस्था बदलणं हे तत्त्वज्ञाचं कर्तव्य आहे, हे त्याचं म्हणणं आहे. व्यवस्था बदलायची तर ती आधी समजून घेतली पाहिजे. तर मार्क्स व्यवस्था कशा प्रकारे समजावून सांगतो ते आधी पहा. तो सुरुवात अगदी मुळापासून करतो. उत्पादन ही माणसासाठी अटळ प्रक्रिया आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचं उत्पादन त्याला करावं लागतं. अगदी आदिम माणूस जो होता, हंटर फूड गॅदरर त्याला म्हणतात, शिकार करणारा आणि फळं कंदमुळं गोळा करणारा, तिथपासून म्हणजे शिकार करणं आणि कंदमुळं फळं गोळा करणं ही पण एक प्रकारचं उत्पादन आहे. त्याच्यानंतर शेतीच्या उत्पादनाला सुरुवात झाली, त्याच्यानंतर कारखानदारी आली, भांडवलशाही म्हणतो आपण त्याला, भांडवलशाहीचा विकास झाला. आणि आता तुम्हाला दिसतं सर्व्हिस सेक्टर इंडस्ट्री, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स, बँकिंग, इन्शुरन्स, वेगवेगळ्या सेवा पुरवण्याचं काम आता चालू असतं. म्हणजे कंदमुळं फळं गोळा करणं, शिकार, इथपासून ते सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्सची निर्मिती, या सगळे काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची ही उत्पादनं आहेत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं उत्पादन करणं माणसासाठी अटळ आहे, त्याच्याशिवाय तो जगू शकत नाही. आता ही जी अटळ असलेली उत्पादनाची प्रक्रिया आहे ती पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे, असा मार्क्सचा आग्रह आहे. म्हणजे तिथेच माणसाचं जीवन समजण्याची सगळी गुरुकिल्ली आहे. आता उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादनासाठी जी साधनं लागतात ती महत्त्वाची असतात. हंटिंग करायचे, शिकार करायची आहे तर तुम्हाला शस्त्रास्त्र पाहिजेत, दगडधोंडे तरी पाहिजेत हातामध्ये. अगदीच हाताने तुम्ही प्रत्येक प्राण्याची शिकार नाही करू शकणार, काहींची करू शकाल. फूड गॅदरिंग करायचं तिथे पण तुमच्याकडे काहीतरी उत्पादनाचं साधन पाहिजे. शेती करायची तर जमीन पाहिजे, कारखाना उभा करायचा तर भांडवल पाहिजे. म्हणजे उत्पादनाचं साधन असणं गरजेचं आहे. उत्पादनाच्या साधनाला प्रचंड महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपोआपच ते कोणाकडे असतं ते महत्त्वाचं ठरतं. ते कोणाकडे आहे तो माणूस महत्त्वाचा ठरतो. म्हणजे उत्पादनाच्या साधनांची मालकी, ज्याच्याकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी आहे तो सत्ताधारी बनतो, तो या समाजव्यवस्थेमध्ये प्रस्थापित बनतो. मार्क्सने त्याच्यासाठी दोन शब्द वापरलेत, हॅव्ज आणि हॅव नॉट्स. ज्यांच्याकडे उत्पादनाच्या साधनांची मालकी आहे ते हॅव्ज. हॅव्जचं सरळ साधं आणि उत्तम मराठी भाषांतर
मला असं वाटतं की भास्कर भोळे, प्राध्यापक डॉक्टर भास्कर भोळे नागपूर विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते आणि राज्यशास्त्रासाठी खूप मोठं योगदान, विशेषतः मराठीमधून राज्यशास्त्राच्या संकल्पना विकसित करणं याच्यासाठी खूप मोठं योगदान त्यांनी दिलं. तर त्यांनी आहेरे हे त्याचं भाषांतर केलेलं दिसतं. आहेरे वर्ग हॅव्स आणि नाहीरे वर्ग हॅव नॉट्स. ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी नाही तो हॅव नॉट्समध्ये जातो, नाहीरे वर्ग. तर आहेरे आणि नाहीरे हे दोनच वर्ग जगामध्ये आहेत. उत्पादन प्रक्रिया जी अटळ आहे त्याच्यामुळे आपोआप हे वर्ग तयार होतात. ज्यांच्या हातामध्ये मालकी जाते ते मालक होतात, ते पुढे शोषण करतात, म्हणजे ते शोषक होतात. आहेरे वर्गामध्ये ते जातात आणि ज्यांच्याकडे मालकी नाही आहे ते नाहीरे वर्गात जातात. हे नेहमी बहुसंख्य असतात, हे नेहमी असंघटित असतात आणि आहेरे हे संख्येने मर्यादित असतात आणि अत्यंत सुसंघटित असतात. आता मानवी समूहाच्या प्रगतीच्या अवस्था बघा. उत्पादनाची पद्धत हळूहळू बदलत गेली, त्याप्रमाणे माणसांनी प्रगती केली. उत्पादनाची पद्धत, त्याला मोड ऑफ प्रोडक्शन. आता हे काही शब्द मुद्दाम मी इथे इंग्लिशमध्ये दिले आहेत कारण ही सगळी मार्क्सिस्ट टर्मिनॉलॉजी आहे. इतर जे मार्क्सवादी नाही आहेत ते लेखक सहसा हे शब्द वापरणार नाही. तर ती एक मार्क्सिस्ट अशी टर्मिनॉलॉजी, म्हणजे मार्क्सवादी शब्दरचना आहे ती. त्यामुळे ते इंग्लिशमधून सुरुवातीला काही वेळेला मी देईन, नंतर मग तुम्हाला जशी सवय होईल तसं तुम्हाला कळेल. तर उत्पादनाची पद्धत म्हणजे मोड ऑफ प्रोडक्शन. उत्पादन पद्धत बदलली तशी समाज व्यवस्था बदलली. अगदी सुरुवातीला कोणती समाज व्यवस्था होती तर आदिम साम्यवाद, प्रिमिटिव्ह कम्युनिझम ही एक आदर्श व्यवस्था होती, वर्गविहीन व्यवस्था होती, क्लासलेस सोसायटी. वर्ग नव्हते समाजामध्ये, तिथे त्याच्यामुळे शोषणाचा अभाव होता. हंटर गॅदरर सोसायटी. हंटर गॅदरर म्हणजे मगाशी उल्लेख केला तसा शिकार करणारा, फळं कंदमुळं गोळा करून खाणारा. तर ज्याचा तो जेवढं लागेल तेवढं गोळा करायचा किंवा शिकार करायचा आणि मोकळं व्हायचं. म्हणजे इथे नोकर ठेवण्याचा प्रश्नच नाही आहे किंवा कोणाला तरी गुलाम म्हणून ठेवण्याचा प्रश्नच नाही आहे. ज्याचं तो आपली आपली जबाबदारी घ्यायचा. तर इथे कोणी कोणावर अवलंबून नसल्यामुळे आणि उत्पादन साधनांची मालकीचा प्रश्न नसल्यामुळे फारसा वर्गविहीन समाज किंवा क्लासलेस सोसायटी तयार झाली. पण ही कशी होती? जाणीवपूर्वक तयार केलेली व्यवस्था नव्हती, म्हणून त्याला आदिम साम्यवाद किंवा प्रिमिटिव्ह कम्युनिझम असं मार्क्स म्हणतो. याच्यानंतर स्लेव्ह सोसायटी, गुलामगिरीची अवस्था. मालक आणि गुलाम असे दोन वर्ग इथे निर्माण झाले. काही लोकांना गुलाम बनवलं गेलं. ग्रीक व्यवस्था, ग्रीकांच्याकडे प्रत्येकाकडे गुलाम असायचे. म्हणजे आता जसं श्रीमंती तुमच्याकडे कोणत्या कारचं मॉडेल आहे, किती सोनं आहे, किती जमीन आहे, किती फ्लॅट्स आहे याच्यावरती ठरते, तसं त्यावेळेला श्रीमंती मोजण्याचं एक माप म्हणजे तुमच्याकडे किती गुलाम आहेत. अरिस्टॉटल, ज्याला राज्यशास्त्राचा जनक मानलं जातं, तो सुद्धा गुलामगिरीच्या व्यवस्थेचं समर्थन करतो. त्याचं असं म्हणणं आहे की माणसाकडे दोन प्रकारच्या क्वालिटीज असतात, फिजिकल आणि इंटलेक्च्युअल. काही जणांच्याकडे दोन्ही भरपूर प्रमाणामध्ये असतात, तर ते एक चांगलं आयुष्य, स्वतंत्र आयुष्य जगू शकतात. काही जणांच्याकडे फिजिकल कॅपेबिलिटीज खूप असतात
पण इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटीज, बौद्धिक क्षमता ज्याला म्हणतो आपण, ती मर्यादित असते. शारीरिक क्षमता प्रचंड असते. मग अशी माणसं निर्णय घेऊ शकत नाहीत, स्वतंत्र आयुष्य जगू शकत नाहीत. त्यांना प्रत्येक वेळेला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. लहानपणी कदाचित आई वडील त्यांना तो आधार देतील, कुटुंबामध्ये त्यांना तो आधार मिळेल, परंतु मोठं झाल्यानंतर त्यांना जर आधार काही नसला तर त्यांचं शोषण होण्याची शक्यता निर्माण होते. त्याच्यामुळे त्यांनी कोणाकडे तरी गुलाम म्हणून जर राहिलं तर कशा प्रकारे आयुष्य जगावं हे प्रश्न त्यांचे आपोआप सगळे सुटून जातील. त्यांना चरितार्थाचा प्रश्न त्यांचा सुटेल, राहण्या खाण्याचा प्रश्न सुटेल आणि चांगलं जीवन ते तिथे जगू शकतील. आणि एकाच मालकाच्या अधीन राहिल्यामुळे त्यांचं शोषण होणार नाही फारसं. म्हणजे अनेकांनी गैरफायदा घेण्यापेक्षा एकाच मालकाची सेवा करणं गुलामांसाठी चांगलं असेल. ते स्वतंत्र जगूच शकत नाहीत कारण तेवढी त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही, असं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं. त्यामुळे ॲरिस्टॉटल सुद्धा गुलामगिरीचं समर्थन करतो. तर सुरुवातीला ही गुलामगिरीची अवस्था होती आणि इथे दोन वर्ग निर्माण झाले, आहेरे आणि नाहीरे, मालक आणि गुलाम, शोषक आणि शोषित. मालक गुलामांचं शोषण करायचा. आता अर्थात इसाप नीती तुम्ही वाचली असेल. इसाप हा एक गुलाम होता. ग्रीकांच्याकडे अशी पद्धत होती की विशिष्ट वय झालं, म्हातारा झाला गुलाम, की मग तो काम नाही करायचा, तो इतर गुलामांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करायचा, नव्या गुलामांना प्रशिक्षण देण्याचं काम करायचा. मग घरातल्या लहान मुलांना गोष्टी सांगणं किंवा त्याच्या अनुभवाच्या आधारे काही प्रश्न आला तर कुटुंबापुढे तो सोडवण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे त्यालासुद्धा एक कुटुंबामध्ये स्थान होतं. म्हणजे त्याला हाकलून दिलं जायचं नाही वय झाल्याबरोबर. तर तो शेवटपर्यंत त्याच कुटुंबामध्ये राहायचा. तर तो थोडंसं इसाप नीती म्हणजे गुलामगिरीच्या प्रथेचं थोडं समर्थन तुम्हाला दिसतं. पण गुलामगिरीची प्रथा होती, त्याच्यामध्ये दोन वर्ग निर्माण झाले. त्याच्यानंतर परत उत्पादन पद्धती काही काळानंतर बदलली, शेतीचा शोध लागला. आता गुलाम घरी ठेवणं गरजेचं राहिलं नाही. मोठ्या संख्येने शेतमजूर बाळगावे लागायला लागले. मग शेतमजुरांना थोडंसं स्वातंत्र्य पण दिलं गेलं. ते स्वतंत्र स्वतःचं घर करून राहायला लागले, स्वतःचं कुटुंब त्यांचं ते वाढवायला लागले. त्यांना मजुरी दिली जायची. परंतु इथे पण दोन वर्ग होतेच. जमिनीचा मालक असलेला जमीनदार किंवा सरंजामदार आणि शेतमजूर यांच्यामधले संबंध तसेच आहेत, शोषक आणि शोषित. जमीनदार शोषण करणार शेतमजुरांचं, म्हणजे तो शेतमजूर हा काय झाला तर शोषित. त्याच्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मार्क्स ज्या वेळेला लिहित होता त्यावेळेला भांडवलशाहीची व्यवस्था नव्याने उदयाला आलेली होती. 1-1.5 शतक त्याला झालेलं होतं. तर या व्यवस्थेमध्ये पुन्हा दोन वर्ग निर्माण झाले, भांडवलदार आणि कामगार. म्हणजे जे शेतीच्या व्यवस्थेमध्ये होते तेच दोन वर्ग या व्यवस्थेमध्ये तुम्हाला दिसत आहेत. जमीनदारांनी भांडवल गुंतवणूक करून कारखानदारी सुरू केली आणि शेतमजूर काही प्रमाणामध्ये कारखान्यांमध्ये काम करायला लागले. म्हणजे या अवस्था समाजाच्या आहेत. प्रिमिटिव्ह कम्युनिझमपासून सुरुवात झाली, आदिम साम्यवादापासून सुरुवात, त्याच्यानंतर गुलामगिरी, त्याच्यानंतर शेतीची व्यवस्था आणि शेवटी भांडवलशाहीची व्यवस्था. मार्क्स असं म्हणतो की आत्ताची जी अवस्था आहे ही भांडवलशाहीची अवस्था आहे. यामध्ये दोन वर्ग आहेत, एक भांडवलदार जो आहेरे वर्गात मोडतो किंवा जो शोषक आहे, आणि दुसरा कामगार जो नाहीरे वर्गात मोडतो म्हणजे जो शोषित आहे. भांडवलदार संख्येने मर्यादित आहेत, कामगार संख्येने प्रचंड आहेत. भांडवलदार सुसंघटित आहेत आणि कामगार असंघटित आहेत. यालाच मार्क्सचा
हिस्टॉरिकल मटेरियलिझम किंवा ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हटलं जातं. भौतिकवादाच्या सहाय्याने इतिहासाचं विवेचन करणं, भौतिक परिस्थितीच्या सहाय्याने इतिहासाचं विवेचन करणं. त्याचा आधार आहे तो भौतिक द्वंद्ववाद आणि मुळातला द्वंद्ववाद, डायलेक्टिक्स. डायलेक्टिक्स म्हणजे काय, डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणजे काय, हे आपण थोडक्यात आधी बघू. मग हिस्टॉरिकल मटेरियलिझम तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजेल. आपण आत्ता त्याचं विवेचन केलंच आहे. त्याला टेक्निकली हिस्टॉरिकल मटेरियलिझम असं म्हणतात, ऐतिहासिक भौतिकवाद असं म्हणतात. वरती माणसाच्या ज्या आपण वेगवेगळ्या प्रगतीच्या अवस्था पाहिल्या, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या फोर्सेसमध्ये, शक्तींमध्ये संघर्ष आणि संघर्षातून विकास. परिस्थिती जशी होती त्याला तोंड देत देत माणसानी प्रगती केली किंवा उत्पादनाच्या पद्धती बदलत नेल्या. म्हणजे अगदी सुरुवातीला ते शिकार करणं आणि कंदमुळं फळं गोळा करणं एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. मग त्या परिस्थितीतून ते शिकले आणि समूह करून एका ठिकाणी राहायचं, छोट्या प्रमाणामध्ये धान्याची किंवा फळांची लागवड करायची, प्राण्यांचं पालन करायचं, पशुपालन, आणि मग त्याच्यापासून फायदा मिळवायचा, त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं. आणि मग तिथे माणसांना गुलाम करणं ही पद्धत सुरू झाली. मग गुलाम विरुद्ध मालक असा संघर्ष सुरू झाला आणि अर्थात त्या संघर्षामध्ये मालकांचं वर्चस्व राहिलं, कारण सगळी उत्पादनाची साधनं मालकांच्या हातामध्ये होती. गुलामांना त्यांचा पराभव पत्करून गुलामगिरी स्वीकारावी लागली. पण त्यांच्यामध्ये संघर्ष चालू राहिलाच. मग त्या संघर्षातून पुढची अवस्था निर्माण झाली, शेतीची अवस्था त्याला म्हणतो आपण, की गुलामांना त्याच्यात काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळालं, मालक सुद्धा आणखीन बलवान झाले. म्हणजे दोन्ही वर्ग एका पुढच्या स्टेजला गेलेले दिसतात. परंतु परत शेतकऱ्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलेलंच आहे. शेतकऱ्यांनी म्हणजे जमीनदारांनी, सरंजामदारांनी आपलं वर्चस्व वेगवेगळ्या मार्गांनी कायम ठेवलेलं आहे. म्हणजे जे आधी गुलामांवर वर्चस्व गाजवायचे ते आता शेतमजुरांवरती वर्चस्व गाजवायला लागले. त्याच्यासाठी मग ते सैन्य पण बाळगायला लागले. गुलामांना घरामध्येच राहावं लागायचं, मालकाबरोबरच राहावं लागायचं, त्यांचं स्वतःचं घर नसायचं, स्वतःचं कुटुंब नसायचं. आता गुलामांना थोडंफार स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्याला फारसा अर्थ नाही आहे. ते स्वतःचं घर बांधू शकतात, वेगळं कुटुंब त्यांचं असणार आहे, पण त्यांना शेवटी शेतामध्ये मजुरी करूनच गुजराण करायची आहे. शेतीची मालकी त्यांच्याकडे नाही आहे, जमिनीची मालकी त्यांच्याकडे आलेली नाही आहे. क्वचित एखाद्याला किंवा काही जणांना जमिनीची मालकी मिळेल सुद्धा, पण खूप कमी प्रमाणामध्ये, एखाद दुसरा एकर, अर्धा एकर, पाव एकर. त्याचा मोठ्या जमीनदाराशी सामना होऊ शकत नाही. शेवटी त्याला त्याचं चरितार्थ चालवण्यासाठी किंवा जगण्यासाठी मोठ्या जमीनदाराकडे मजुरी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पुढच्या अवस्थेमध्ये म्हणजे याच्यातून सुद्धा संघर्ष चालूच राहिला दोन्ही वर्गांमध्ये. आणि मग पुढच्या अवस्थेत जमिनीचा वापर शेतीशिवाय इतर कारणांसाठी पण करता येतो, उद्योग उभे राहायला लागले. मग त्याच्यामध्ये भांडवलाचं महत्त्व वाढत गेलं. जमीनदारांनी काही जमिनी विकून शहरामध्ये स्थलांतर केलं, उद्योग उभे राहिले, उद्योगांमध्ये भांडवल गुंतवलं. मग तिकडे औद्योगिक क्रांती पण झाली. म्हणजे मार्क्स असं म्हणतो की ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या भौतिक परिस्थितीला प्रतिक्रिया देत देत माणसानी या सगळ्या गोष्टी घडवल्या किंवा घडत गेल्या. त्याच्यामध्ये दोन वर्गातला संघर्ष हाही महत्त्वाचा भाग आहे. आणि संघर्षातून
विकास झालेला आहे. तर हेगेलनी हेच तत्व मांडलेलं होतं, संघर्षातून विकास. फक्त तो विचारांना अधिक महत्त्व देतो भौतिक परिस्थितीपेक्षा. डायलेक्टिक्स असं त्याला तो म्हणायचा. तर मार्क्सनी डायलेक्टिकल मटेरियलिझम मांडलेलं आहे. संघर्षातून विकास. नेहमी एक सोपं साधं समजेल असं उदाहरण मी तुम्हाला देतो की एखादा लहान मुलगा आहे, तो चित्र काढतो. त्याच्या चित्राचं त्याचे आईबाप, नातेवाईक, जवळपासचे सगळे कौतुक करतात आणि मग त्याच्या चित्र काढणं चालू राहतं. त्याच्यामध्ये फारशी प्रगती होत नाही, थोडाफार बदल जसा जसा काळ जातो तसा होत राहतो. पण त्याच्यामध्ये खरी प्रगती केव्हा होते, जेव्हा तो शाळेमध्ये जातो. चित्रकला शिक्षक, आता रिलेशनशिप वेगळं आहे. आईवडिलांचं मुलाशी असलेलं रिलेशनशिप संबंध आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले संबंध. शिक्षक गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. ज्या चित्रकला शिक्षकांसमोर तो चित्र काढतो त्यावेळेला त्याला त्याच्यातले 50 दुर्गुण किंवा 50 त्याच्यातले दोष दिसतात आणि तो दाखवून देतो की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, हे तुला बदललं पाहिजे, हे सुधारणा केली पाहिजे. म्हणजे त्याला पहिल्यांदा तो झटका बसेल. त्याला असं वाटत असतं की आपणच सगळ्यात जगातले सगळ्यात मोठे चित्रकार. पण शिक्षकांनी त्याचा सगळा जो भ्रम आहे तो उद्ध्वस्त केला. थेसिस म्हणजे त्या मुलाने काढलेलं चित्र, त्याला अँटीथेसिस म्हणजे शिक्षकांनी त्याला त्याच्यात दाखवून दिलेल्या चुका आणि त्याची पातळी. म्हणजे थेसिसला आपण काय म्हणतो, वाद, विवाद म्हणजे किंवा प्रतिवाद, दुसरा मुद्दा. आणि मग विद्यार्थी विचार करतो आणि सुधारणा करतो. शिक्षक नवीन चित्र बघून खुश होतो. शिक्षकाचं समाधान होतं. शिक्षकाला हे माहिती आहे की हे सर्वोत्कृष्ट नाही आहे किंवा हे अंतिम नाही आहे. अंतिम कुठलीच गोष्ट नसते, त्याची प्रगती, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगतीला वाव असतोच. पण शिक्षकाला हे माहिती आहे की याच्या पातळीवरती याची क्षमता, याचं वय बघता हे योग्य आहे. मग ते काय झालं तर तो संवाद झाला. पण तो संवाद म्हणजेच शेवटी वाद. मग थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस. पुन्हा नीट लक्षात घ्या उदाहरण. मुलांनी काढलेलं चित्र म्हणजे वाद, शिक्षकांनी त्याला केलेला विरोध म्हणजे त्याचा प्रतिवाद. त्या प्रतिवादामुळे पहिल्यांदा त्याला झटका बसणं म्हणजे संघर्ष सुरू होतो. मग तो कदाचित शिक्षकांवर रागवेल, शाळा सोडून देण्याची भाषा करेल. मग आईवडील त्याला समजावून सांगतील, शिक्षक कदाचित त्याला समजावून सांगतील. म्हणजे संघर्षामध्ये हे होत राहतं. संघर्ष म्हणजे फक्त व्हायलन्सच नाही. संघर्ष क्षणाक्षणाला तुमचा कोणाशी तरी कशाशी तरी चालू असतो. विचारांशी असेल, माणसांशी असेल, व्यवस्थेशी असेल, चालू असतो. तर चित्रकला शिक्षक त्याला सांगतील, मग त्याच्या डोक्यामध्ये त्या काही गोष्टी जातील आणि तो बदल करेल आणि स्वतःमध्ये सुधारणा करेल. आता चित्रकला शिक्षक त्याचं चित्र मान्य करतील. म्हणजे तो एका वरच्या पातळीवरती गेला, संवाद निर्माण झाला. म्हणजे थेसिस, अँटीथेसिस, त्याचं सिंथेसिस म्हणजे संवाद, याच्यामध्ये रूपांतर झालं. पण हा सिंथेसिस जो आहे तो काही काळानंतर पुन्हा त्याचं थेसिसमध्ये रूपांतर होतं. मग हा शाळेमध्ये चित्र काढत राहील, त्याला किरकोळ दुरुस्त्या सुचवल्या जातील, तो सुधारणा करत राहील. पण तो ज्या वेळेला खरोखर चित्रकलेची आवड आहे म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्ट्स सारख्या शाळेमध्ये जाईल, तिथे आणखीन 50 दोष त्याचे स्पष्टपणे त्याला दाखवले जातील. आणखीन मोठा झटका त्याला मिळेल. म्हणजे परत त्याच्या त्या थेसिसला अँटीथेसिस मिळालं, वादाला प्रतिवाद झाला. आणि मग तो आणखीन सुधारणा स्वतःमध्ये करेल त्या संघर्षामध्ये. आणि मग तिथे काय तयार होईल तर संवाद म्हणजे आणखीन एक मोठा चित्रकार निर्माण होईल.
मग शास्त्रशुद्ध असं चित्र तो काढेल. मग तो खुल्या जगामध्ये येईल आणि मग तिथे तो संघर्ष कायम चालू राहतो. त्याचा स्वतः बरोबर असेल, इतर चित्रकारांच्या बरोबर असेल, तो स्पर्धांमध्ये उतरेल, लोकांच्या प्रतिक्रिया याच्यातून तो आणखीन वरचेवर सुधारणा करत जातो. म्हणजे सुधारणा होण्याची प्रक्रिया ही संघर्षातून जाते, विरोधातून जाते. म्हणजे डायलेक्टिक्स त्याला द्वंद्ववाद म्हणतात, तसंच विरोध विकास वाद असंही म्हणतात. तर मार्क्सचं हे म्हणणं आहे, हेगेलचं पण हेच म्हणणं होतं, विरोधातून विकास होतो. पहिल्यांदा असं वाटायला लागतं की आपण सगळं जग जिंकलं, पण कोणीतरी विरोध केल्याबरोबर लक्षात येतं की आपण काहीच जिंकलेलं नाही आहे, आपल्याला काहीच समजत नाही. मग आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकतो आणि एक टप्पा पुढे जातो, तेव्हा प्रगती तुमची झालेली असते, तुम्ही पुढे सरकलेले असता. तर अशा पद्धतीने माणसानी आजपर्यंत प्रगती केली. हंटर फूड गॅदरर पासून तो कुठपर्यंत आला, भांडवलशाही व्यवस्थेपर्यंत आला. पण या सगळ्या प्रगतीच्या टप्प्यांवरती एक गोष्ट कायम राहिली, ते म्हणजे दोन वर्ग राहिले. दोघांपैकी एकाकडेच उत्पादनाच्या साधनांची मालकी राहिली, त्याच्यामुळे तोच आहेरे वर्ग राहिला, तोच शोषक वर्ग राहिला. आणि दुसऱ्या वर्गाला कधीच ती मालकी मिळाली नाही. उत्पादनाच्या पद्धती जरी बदलल्या, मोड ऑफ प्रोडक्शन जरी बदललं, तरी परिस्थिती तीच राहिली. आणि बदललेली परिस्थितीमध्ये सुद्धा मालकी न मिळाल्यामुळे तो गुलामच राहिला किंवा तो शोषितच राहिला. मार्क्स असं म्हणतो की कामगारांनी आजपर्यंत अन्याय सहन केला, किंवा नाहीरे वर्गातल्या लोकांनी, शोषित वर्गातल्या लोकांनी आजपर्यंत अन्याय सहन केला. आता कामगारांनी ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि ही बदलण्याची हीच वेळ आहे, हे त्याचं आग्रहाचं म्हणणं आहे. क्रांतीसाठी भांडवलशाही व्यवस्था सगळ्यात योग्य आहे, असाही त्याचा मुद्दा आहे. आता याचं कारण का, तर भांडवलदारांचं कामगारांवरचं नियंत्रण मागच्या सगळ्या व्यवस्थांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे. उदाहरणार्थ गुलाम आणि मालक. तर मालक प्रत्येक गुलामावर अगदी फिजिकल नियंत्रण ठेवू शकायचा, फिजिकली त्याला कंट्रोल करू शकायचा. गुलामांची संख्या तशी मर्यादित असायची आणि मालकाला गुलाम घाबरून असायचे, त्याच्या नजरेसमोर असायचे. म्हणजे तो काही वेगळं करायचं, पण कित्येक गुलामांनी क्रांतीचा प्रयत्न केलेला आहे. गुलाम आणि मालक हे वरवर दिसतात, तर तसे ते चांगले रिलेशनशिप, आनंदाचे रिलेशनशिप नसतात कधीच. कोणाची गुलामगिरी कुणीही आनंदाने पत्करत नाही. कोणाची चाकरी किंवा नोकरी, सेवा कुणीही काही कारणाशिवाय करत नाही, आनंदाने करत नाही. हे बेसिक मार्क्सिस्ट विचार आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. तर गुलामांनी बाहेर पडण्याचे प्रयत्न पण केले, पण मग त्यांना शिक्षा देण्यात आल्या, त्यांचे हात तोडले, पाय तोडले, मारून टाकलं, असे सगळ्या कथा तुम्ही गुलामगिरीच्या संदर्भामध्ये ऐकल्या असतील. तर गुलामांवरती मालकांचं प्रत्यक्ष नियंत्रण होतं. शेतीच्या व्यवस्थेमध्ये सरंजामदार तर सैन्यच ठेवायचे आणि मग गडबड केली तर सरळ तलवारीने 2 तुकडे, हेच त्यांचं नशीब असायचं. पण आता भांडवलदार सगळ्या कामगारांवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीत. ग्रामीण भागातून सगळे आता शहरांकडे यायला लागलेले आहेत. शहरांमध्ये मोठे मोठे कारखाने आहेत, कारखान्यात प्रचंड संख्येने मजूर आहेत आणि सगळ्यांवर शेतमजुरांइतकं नियंत्रण भांडवलदाराला आता ठेवता येत नाही. मजूर मात्र मोठ्या संख्येने एकत्र झाले आहेत, त्यांच्या हाताशी मोकळा वेळ पण आहे. म्हणजे कारखान्याचे कामाचे तास संपल्यानंतर ते जसे स्वतंत्र असतात, तर ते एकत्र येऊ शकतात, येण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत.
भांडवलदारांच्या मध्ये अंतर्गत संघर्ष आहेत. मोठे मासे विरुद्ध छोटे मासे. मर्जर आणि ॲक्विजिशन्स तुम्ही कुठेतरी वाचलं असेल इकॉनॉमिक्समध्ये. मर्जर म्हणजे दोन कंपन्या एकमेकांमध्ये विलीन होतात. ॲक्विजिशन म्हणजे मोठी कंपनी छोट्या कंपनीला ताब्यात घेते. आत्ताच अलीकडचं ताजं उदाहरण पहा, फेसबुक आणि व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप फेसबुकच्या तुलनेने तशी म्हणजे दोन्ही मोठ्या कंपन्या आहेत, पण व्हॉट्सॲप फेसबुकच्या तुलनेत पाहायला गेलं तर छोटी आहे कंपनी. पण ही आपल्याला स्पर्धा देऊ इच्छिते किंवा स्पर्धा देऊ शकते हे लक्षात आल्यानंतर फेसबुकने काय केलं तर व्हॉट्सॲप विकतच घेतलं. हॉटमेल नावाची कंपनी आपल्या भारतीय वंशाच्या माणसांनी, साबीर भाटिया, काही वर्षांपूर्वी सुरू केली. पॉप्युलर झाली जगभर. मायक्रोसॉफ्टने ती विकत घेऊन टाकली. कित्येक छोट्या सॉफ्टवेअर कंपन्या मायक्रोसॉफ्ट, गुगल किंवा ॲमेझॉन अशा कंपन्यांनी विकत घेऊन टाकलेले आहे. तर मोठे मासे छोट्या माशांना गिळंकृत करतात. म्हणजे भांडवलदारांच्या मध्ये अंतर्गत संघर्ष किंवा अंतर्विरोध त्याला म्हणतात. म्हणजे इंटरनल कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हातामध्येच आता एकत्रित व्हायला लागलेली दिसते. त्याच्यामुळे कामगारांची संख्या मोठी, भांडवलदारांची संख्या खूप कमी. तर अशा वेळेला कामगारांनी एकत्रित येणं तुलनेने सोपं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्रित यावं आणि क्रांती करावी असं मार्क्सचं म्हणणं आहे. आता याच्या पुढचे मार्क्स संबंधीचे विचार म्हणजे क्रांती कशी करावी, क्रांतीचे परिणाम काय होतील, क्रांती झाल्यानंतर काय करायचं, आता हे सगळे विचार आहेत. मग हे कुणी प्रत्यक्षात आणले, मग ते प्रत्यक्षात आणल्यानंतर काय झालं, आणि मग आज मार्क्सवादाची अवस्था काय आहे किंवा मार्क्स नंतर मार्क्सवाद कोणी कसा वाढवला, ते सगळं उद्याच्या तासामध्ये आपण बघू. आणि मग तिथे आपली मार्क्सची चर्चा पूर्ण होईल. आणि त्यानंतर आपण सोमवारपासून अँटोनियो ग्राम्सीकडे जाऊ.